नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 8 मार्च 2026चे जेवढे महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चालू घडामोडीच्या अनुभव स्टडीच्या लेक्चरमधील हे 900वा भाग राहणार आहे, लक्षात ठेवा. ओके. चला आणि रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे. अगदी छान पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो. तुमच्या इतर मित्रापर्यंत लिंक शेअर करा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके. चला बघूयात आपण अंतर्महत्त्व पहिला प्रश्न. तत्पूर्वी कालच्या लेक्चरमध्ये विचारलेला जो पहिला प्रश्न आहे त्याच्यावरती एक नजर टाकूयात आपण. नुकतेच हत्या करण्यात आलेले आयातुल्ला अली खमेनी हे कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? हे होते इराण या देशाचे सर्वोच्च नेते ज्यांची हत्या करण्यात आलेली आहे. इराण, इस्राईल, अमेरिका ह्यांच्या दरम्यान जो काही संघर्ष सध्या चालू आहे ह्याच्यामध्ये त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. इराणची राजधानी काय असेल? तेहरान ही इराण या देशाची राजधानी आहे, लक्षात ठेवा. चला पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे आणि कामाचा आहे. रोज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये 10 चालू घडामोडीचे प्रश्न आणि जीकेचे प्रश्न बघत असतो. पहिला प्रश्न आहे, नुकतेच केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत मनसुख मांडवीय यांनी प्रकाशित केलेले महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर म्हणजे महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे लेखक कोण असते? त्यांचं नाव आहे डॉक्टर धीरज काकडिया. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर धीरज काकडिया, लक्षात ठेवा. आणि क्रीडा मंत्री आहेत मनसुख मांडवीय यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. धीरज काकडे, लक्षात ठेवा. आणि एस जयशंकर हे सध्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. परराष्ट्र मंत्र्याचे मंत्री आहेत एस जयशंकर, लक्षात ठेवा. G4चा जो काही परिषद पार पडली जर्मनी या ठिकाणी, ह्या जर्मनीमधील G4च्या परिषदेमध्ये भारताकडून एस जयशंकर यांनी उपस्थित राहिली होती, लक्षात ठेवा. आणि द इंडिया वे नावाचं पुस्तक यांचं आहे. द इंडिया वे हे पुस्तक कोणाचं असेल? एस जयशंकर यांचं आहे, लक्षात ठेवा. अॅन एरा ऑफ डार्कनेस हे पुस्तक कोणाचं आहे? शशी थरूर यांचं आहे. आणि श्री नारायण गुरु यांच्या जीवनावर आधारित पण पुस्तक शशी थरूर यांनी नुकतंच मार्केटमध्ये आणलेलं होतं. हे होता पहिला प्रश्न, लक्षात ठेवा. महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित आहे. काही पुस्तकं चर्चेमध्ये त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. नरेटिव्ह ऑफ बेंच अ जज स्पीक्स हे पुस्तक आहे एन व्ही रमण यांचं. जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे पुस्तक आहे बंडारू दत्तात्रय राज्यपाल. डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक आहे पूजा पुजारा यांचं. रिलेव्हंट अँड रिसर्जंट हे पुस्तक आहे आणि चव्हाण यांचं. भारतात सध्याचे CDS आहेत. इंदिरा गांधी द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म्ड इंडिया हे पुस्तक आहे श्रीनाथ राघवन यांचं. द टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री हे पुस्तक आहे टीम विगमोर यांचं. मोदीज नीतिशास्त्र द वर्ल्ड्स हिज ऑस्टर हे पुस्तक आहे आदिश अगरवाल यांचं. द न्यू वर्ल्ड 21st सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया हे पुस्तक आहे राम माधव यांचं. त्यानंतर विंग्स टू अवर होप हे पुस्तक आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं. चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा बघून घेऊयात आपण. नुकत्याच T20 क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या इतिहासात 33 बॉलमध्ये सर्वात जलद शतक करणारे खेळाडू नुकतेच कोण बनलेले असतील? 33 बॉलमध्ये साधारणतः 100 रन यांनी केले आहेत. न्यूझीलंड या देशाचे खेळाडू, त्यांचं नाव आहे फिन ॲलन. पर्याय क्रमांक 2. ओके. न्यूझीलंड, लक्षात ठेवा. न्यूझीलंड या देशाचे हे खेळाडू आहेत. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान जे काही सेमीफायनलचं नुकतंच मॅच पार पडलं होतं, दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात त्यांनी एवढ्या रना केलेल्या आहेत. हे जर बॅटिंग बघायचं असेल तर आज साधारणतः रात्री जो भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान जो फायनल आहे, भारत आणि न्यूझीलंड यांचा जो काही फायनल आहे, ह्या भारत आणि न्यूझीलंडच्या फायनलमध्ये त्यांची बॅटिंग बघायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं संजू सॅमसन, ओके, अभिषेक शर्मा असतील, जसप्रीत बुमराह असतील, जे दिग्गज खेळाडू आहेत भारताचे, ओके, त्यांचंही बॅटिंग आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला आज 100% आपण जिंकूयातच. पुढचा प्रश्न, नुकतेच खालीलपैकी कोणत्या दिवशी, आणि अजून एक प्रश्न, जॅकब बॅथल आहेत. जॅकब बॅथल यांनी भारताच्या विरोधात 100 रन केलेले आहेत सेमीफायनलमध्येच. ओके, भारताच्या विरोधात सेमीफायनलमध्ये हे 2 शतकं झालेत बघा. जॅकब बॅथल हे कुठले आहेत? हे इंग्लंड या देशाचे आहेत, लक्षात ठेवा. आणि न्यूझीलंडचे आहेत फिन ॲलन. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रसार जागरूकता दिन साजरा करण्यात आलेला आहे? हा आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रसार जागरूक दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. हा तिसरा प्रश्न, 5 मार्च रोजी. पर्याय क्रमांक 3. 5 मार्च रोजी हा दिवस
साजरा करण्यात येत असतो. लक्षात ठेवा, IMP आहे. म्हणजेच जेवढे पण अण्वस्त्र असतील, हे अण्वस्त्र वापरायचं नाही आहे ह्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीचा हा दिवस आहे. डिसआर्ममेंट म्हणतो आपण याला. लक्षात ठेवा. 5 मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. जेवढे मार्च महिन्यातील दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात, जे की खूप महत्त्वाचं आहे. 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिन आणि जागतिक नागरी संरक्षण दिन साजरा केला जातो. 3 मार्चला असतं जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन, यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला आहे राष्ट्रीय उद्योग दिन. 12 मार्चला असतो समता दिवस, जागतिक किडनी दिवस, जो जागतिक किडनी दिवस असतो मार्च महिन्यातील दुसरा गुरुवार. 13 मार्चला आहे राष्ट्रीय क्रीडा दिवस, जागतिक मूत्रपिंड दिवस. 14 मार्चला असतो जागतिक पाय दिन. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिवस. 20 मार्चला आहे जागतिक चिमणी दिवस, जागतिक आनंदी दिन. 21 मार्चला असतो जागतिक वन दिवस, जागतिक कविता दिन, जागतिक डाऊन सिंड्रोम दिन. 22 मार्चला असतो जागतिक जल दिवस. 23 मार्चला साजरा करतो आपण जागतिक हवामान दिवस किंवा शहीद दिवस. 24 मार्चला असतो दरवर्षी जागतिक क्षयरोग दिवस. आणि 27 मार्चला साजरा करतो आपण जागतिक रंगमंच दिन, वर्ल्ड थिएटर डे. चला, रिव्हिजन तुमचं खूप छान पद्धतीने झालेलं असेल. रेग्युलर पण लेक्चर बघा चला, आणि रेग्युलर पण लेक्चर बघितल्यामुळं तुम्हाला नक्कीच प्रत्येक प्रश्न समजत असतो. तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. रोज सकाळी 6 वाजता डेली करंट अफेअर्स आणि जीकेचं हे लेक्चर तुम्हाला खूप खूप महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. पुढचा 4था प्रश्न बघूयात आपण. नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील एका रासायनिक युनिटमध्ये अलीकडेच धोकादायक ॲलियम जो गॅस आहे, या ॲलियम गॅसची मोठी गळती झालेली आहे. ओके, ॲलियम जो गॅस आहे याची गळती झाली होती पालघर जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 4. पालघर जिल्ह्यामध्ये 2 मार्च 2026 रोजी जो काय ॲलियम गॅस आहे याची गळती झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि दहिसर या ठिकाणी. ओके, दहिसर नाही, बोईसर आहे. ओके, एक ठिकाण आहे मुंबईच्या बाहेर, बोईसर MIDC म्हणतो आपण. या बोईसर MIDC मध्ये हे जो काही प्रकल्प आहे या ठिकाणी ही ऑलियम गॅसची मोठी गळती झालेली होती. याच्या व्यतिरिक्त जो काही 1984 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती, हे पण तुम्हाला माहिती असेल. डिसेंबर 2024 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटना. यावेळी कोणता गॅस बाहेर पडला होता? त्याचं नाव आहे मिथाइल आयसोसायनेट. मिथाइल आयसोसायनेट या गॅसची गळती झाली होती. हा क्वेश्चन खूप वेळेस पेपरला आलेला आहे. लक्षात ठेवा, पालघर जिल्हा आहे. पालघर जिल्हा हा 1 ऑगस्ट रोजी, 2 जून नाही, 2 जूनला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगळे झालेत. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणेमधून पालघर हा वेगळा झालेला आहे. ठाण्यामध्ये 7 तालुके येतात, पालघरमध्ये 8 तालुके येतात. लक्षात ठेवा, पालघर IMP आहे. पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न. नुकतेच टाइम वुमन ऑफ द इयर 2026 मध्ये कोणत्या भारतीय महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे? महत्तम व्यक्तिमत्व, महत्त्वाचे व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे सफिना हुसेन. पर्याय क्रमांक 3. खूप महत्त्वाचा प्रश्न हा, लक्षात ठेवा. पेपरला 101% येऊ शकतो हा. सफिना हुसेन हे कोण असतील? हे संस्थापक आहेत एज्युकेट गर्ल नावाच्या संस्थेची. एज्युकेट गर्ल्स नावाची संस्था, तुम्ही नाव ऐकून असेल. ह्या संस्थेला 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देण्यात आला होता बघा. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जो देण्यात आला होता 2025चा, आणि ही पहिली भारतीय NGO होती. पहिली भारतीय संस्था आहे ज्या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला होता गेल्या वर्षी, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. या संस्थेची स्थापना 2007 मध्ये करण्यात आलं होतं. कोणी? सफिना हुसेन यांनी केली होती. काय करते संस्था? संस्था काम करते शाळाबाह्य मुलांसाठी. ओके, शाळा बाह्य जे काही मुले आहेत, शाळेच्या बाहेर राहणारे जे मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये आणण्यासाठीची संस्था काम करते. भरपूर जवळपास 30,000 शाळा ठिकाणी ही संस्था संपूर्ण भारतामध्ये उभी राहिलेली आहे. लक्षात ठेवा, सफिना हुसेन IMP व्यक्तिमत्व टाइम वुमन ऑफ द इयर पुरस्कार 2026 त्यांना देण्यात आलेला आहे. ओके, मग काही पुरस्कार बघत आपण जे रिसेंटली देण्यात आले होते. 67वा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार भेटला होता एज्युकेट गर्ल्सला. मिस इंडिया 2025 आहेत मनिका विश्वकर्मा. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये बेस्ट चित्रपट आहे होम बाउंड. पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025 देण्यात आलं होतं गीतांजली श्री यांना.
पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्काराचे मानकरी आहेत विशाल शर्मा. सायपन इंटरनॅशनल 2025चा किताब आहे तान्या हेमंत यांना. तान्या हेमंत. घ्या पुढचा प्रश्न. नुकतेच कुष्ठरोग निर्मूलनासाठी WHO द्वारे सत्यापित केलेला म्हणजे प्रमाणितकरण केलेला अमेरिका खंडातील पहिला देश हा कोणता बनलेला आहे? कुष्ठरोग निर्मूलन केलेला आहे एका देशानं, ज्या देशाचं नाव आहे चिली. चिली जो येतो तो दक्षिण अमेरिका या खंडामध्ये येणारा देश आहे, ज्याची राजधानी आता शांटियागो. शांटियागो. कॅनडाची राजधानी ओटावा आहे. ओटावा लक्षात ठेवा. कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडामध्ये येणारा देश आहे. व्हेनेझुला हा देखील दक्षिण अमेरिका खंडामध्ये येतो, ज्याची राजधानी येतं काराकस. काराकस लक्षात ठेवा. व्हेनेझुएलाचे व्यक्ती येतं मारिया कोरिना मचाडो. मारिया कोरिना मचाडो, ज्यांना नोबेलचं गेल्या वर्षीचं 2025चं नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. ज्यांनी तो पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना दिलं असे हे व्यक्तिमत्व. ब्राझील हा देखील दक्षिण अमेरिका खंडामध्ये येतो. दक्षिण अमेरिका खंडामध्ये सर्वात मोठा देश आहे ब्राझील. लक्षात ठेवा. कुष्ठरोग IMP आहे, ज्याला आपण लेप्रसी म्हणतो. लेप्रसी म्हणतो. कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होणारा आजार आहे. लक्षात ठेवा. त्याचं नाव काय असेल? मायकोबॅक्टेरियम लेप्री. लेप्री असं म्हणतात. लेप्रसी म्हणजे लेप्री. हा दक्षिण अमेरिका आणि या दक्षिण अमेरिकेमध्ये चिली या ठिकाणी येतो बघा. हा टोटल हा जो जेवढा देश दिसतो हा टोटल हा सगळा देश चिलीचा आहे. दक्षिण उत्तर दिशेने पसरलेला खूप मोठा देश चिली आहे. लक्षात ठेवा. चला 7वा प्रश्न. क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता देणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे? हायकोर्ट कोणतं असेल ज्यांनी क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता एक संपत्ती म्हणून काय केलं? मान्यता दिलेलं आहे. असं कारनामा केलेला उच्च न्यायालय आहे मद्रास उच्च न्यायालय, पर्याय क्रमांक 3. मद्रास हायकोर्ट लक्षात ठेवा. आणि क्रिप्टोकरन्सी जे आहे किंवा ज्याला आपण बिटकॉइन म्हणतो आपण, ओके, बिटकॉइन हा एक क्रिप्टोकरन्सीच आहे. ह्या बिटकॉइनचा जनक कोण असेल? तर तो आहे सातोशी नाकामोटो. सातोशी नाकामोटो. सातोशी नाकामोटो लक्षात ठेवा बिटकॉइनचा जनक आहे. क्रिप्टोकरन्सी लक्षात ठेवा. मद्रास हायकोर्ट IMP आहे. आणि मद्रास जो काही म्हणजे मद्रास किंवा चेन्नई जो आहे तो मद्रास महानगरपालिका ह्या संपूर्ण भारतातील पहिली महानगरपालिका होती 1687 मध्ये स्थापन झालेली. लक्षात ठेवा. आणि जो काही बॉम्बे उच्च न्यायालय श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहेत. पुढचा 8वा प्रश्न. नुकतेच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या AI इम्पॅक्ट समिट 2026चे घोषवाक्य काय होतं? हा जरी समिट हा परिषदेसाठी नुकतंच संपूर्ण झाला असेल तर याचं घोषवाक्य मात्र 100% पेपरला येणार आहे. तर याचं घोषवाक्य आहे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. ओके, लक्षात ठेवा. वेलफेअर फॉर ऑल, हॅपीनेस ऑफ ऑल. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय IMP आहे. या इम्पॅक्ट समिट 2026 पार पडलं. अच्छा, हे परिषद या इम्पॅक्ट जो परिषद आहे हे 2027 मध्ये कुठं होणार आहे? जिनिव्हा या ठिकाणी होणार आहे. जिनिव्हा कुठे येतं? स्वित्झर्लंड या देशामध्ये येतं. लक्षात ठेवा. सत्यम शिवम सुंदरम हे दूरदर्शनचं घोषवाक्य आहे. सत्यम शिवम सुंदरम. वसुधैव कुटुंबकम हे जे काय G20 परिषद होती 2023 मध्ये भारतामध्ये पार पडलेलं, याचं घोषवाक्य होतं वसुधैव कुटुंबकम. लक्षात ठेवा. पुढचा 9वा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नुकतेच राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कोणाच्या नावाने शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच लॉन्च केलं आहे? हे नाव देण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लक्षात ठेवा. यांच्या नावानं शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री पण तेच आहेत देवेंद्र फडणवीस यांनी लॉन्च केलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं विद्यापीठ कुठं असेल? यांच्या नावानं विद्यापीठ आहे सोलापूर. देवी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. लक्षात ठेवा. ओके, हे आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना. आणि ह्याच्या व्यतिरिक्त 1-2 अर्थसंकल्पामध्ये जे काही मुद्दे मांडण्यात आले ते बघत आपण. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे जयंतीसाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव जिल्हा सातारा या ठिकाणी त्यांच्या जन्मगावी स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. लक्षात ठेवा.
चला पुढचा अंतिम प्रश्न, 10वा प्रश्न. नुकत्याच यूट्यूबवर 30 मिलियन सबस्क्रायबर्स असणारे पहिले जागतिक नेते कोण बनले आहेत? ओके, 30पेक्षा जास्त मिलियन सबस्क्रायबर असणारे चॅनल्स भरपूर आहेत. मी म्हणतो जागतिक नेते कोण असतील? तर ते म्हणले तर नरेंद्र मोदी पर्याय क्रमांक 1. नरेंद्र मोदी लक्षात ठेवा. 30 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. ओके, आणि आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला, आणि आपण पण लवकरात लवकर खूप प्रगती करू. छान छान कंटेंट तुमच्यासाठी मी रोज घेऊन येत राहीन. आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांना पण आवडलं तर ते देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील. हे कंटेंट चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही शेअर आणि सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करायचा आहे, लाईक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर आवडलं नाही तरी पण मला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगायचे आहे कोणता घटक नाही आवडला किंवा नेमका प्रॉब्लेम झाला तर तो कोणता झाला आपल्या या व्हिडिओविषयी. या व्हिडिओशी मते तुम्ही मला या नंबरवरती पण तुम्ही मेसेज करून सांगू शकता. 8788 43 66 99 हा माझाच नंबर आहे, पर्सनल नंबर आहे. यावर तुम्ही शक्यतो कॉल कमी आणि मेसेज करू शकता. हे 30 मिलियन सबस्क्रायबर बनलेले आहेत मोदींचे. 2 नंबरला 4 मिलियन सबस्क्रायबर आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचे, आणि 3 नंबरला तर लुला द सिल्वा जे ब्राझीलचे आहेत. ह्याच्यापूर्वी 100 मिलियन फॉलोअर्स देखील झाले होते नरेंद्र मोदी यांचे इंस्टाग्रामवरती. 100 मिलियन इंस्टाग्रामवर झाले होते, लक्षात ठेवा. हे दोन्ही पॉईंट मोदी यांच्याविषयी महत्त्वाचं आहे. चला, हे होते खूप महत्त्वाचे प्रश्न. कालच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात, जे की रिव्हिजन तुमचं होऊन जाईल. घ्या पहिला प्रश्न. नुकतेच 23 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी सी राजगोपालाचारी यांच्या नवीन अर्धपुतळ्याचे अनावरण केले आहे? राष्ट्रपती भवन या ठिकाणी. नुकतेच तंत्रज्ञान उद्योगाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पहिल्या भारतीय ग्राफीन धोरणाला मान्यता दिली आहे? तर हे धोरण आहे केरळ सरकारचं, केरळ. नुकतेच कोणत्या देशात भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील यांच्या दरम्यान G4 देशांची पहिल्यांदाच बैठक पार पडली आहे? हा देश आहे जर्मनी. भारतीय भूसेनेद्वारे कोणत्या ठिकाणी वज्रघात युद्धाभ्यास 2026चं आयोजन करण्यात आलं होतं? पोखरण या ठिकाणी. नुकत्याच मानव वन्यजीव संघर्ष सोडवण्यासाठी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हनुमान लॉन्च केला असेल? हा राज्य आहे आंध्र प्रदेश. भारताचा 93वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे नुकतंच? आरव डेंगला, मुंबई. भारतातील पहिली AI चालित कौशल्य जनगणना सक्षम कोणत्या राज्याने लॉन्च केला असेल? हा राज्य आपला महाराष्ट्र. नुकत्याच कोणत्या देशाच्या सेंट्रल बँकेने रियाल या चलनासाठी अधिकृत चिन्हाचे अनावरण केले आहे? हे आहे ओमान. नुकत्याच बाल हक्कांसाठी युनिसेफ इंडियाची सेलिब्रेट ॲडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कीर्ती सुरेश. आणि ओके, हा प्रश्न डबल झाला, कीर्ती सुरेश. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या एकदा. प्रश्न असा आहे, नुकतेच कर्नाटकला हरवून पहिल्यांदाच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा 2025-26चे विजेतेपद कोणी पटकविले आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. याचं उत्तर आपण उद्या बघूयात. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि राजगुरू पुस्तक आपला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. संपूर्ण GK साठीचा एकच पुस्तक, तो म्हणजे राजगुरू. वन लाईनरचा ठोकळा आहे. टोटल सगळे घटक कव्हर केलेत आपण ह्याच्यामध्ये. याचं डेमो बघा अगोदर. पुस्तक आवडलं तर नक्कीच घ्या. दुकानामध्ये, प्रत्येक दुकानामध्ये पुस्तक अवेलेबल आहेत आपले. कोणतेही नादवर्दीचं आहे, स्वप्नपूर्ती आहे. जर पोलीस भरतीसाठी खास करून तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्याकडं हे पुस्तक असणं कंपल्सरी आहे. आणि स्वप्नपूर्ती हे देखील पोलीस भरतीच्या आलेल्या प्रश्नाचं विश्लेषण आहेत. तिन्ही पुस्तकं तुम्ही घेऊ शकता, तयारी करू शकता. खूप छान पद्धतीने तुम्हाला मार्क पडतील GKला. ओके, चला, जरी काय अडचण आली तर ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा. चला, इथे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जाता एकदा सांगतो, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. जय हिंद.